नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आपण सध्या आलेलो आहे आपले आले प्लॉटमध्ये आणि आपण एका ठिकाणी बघा, जिकडून आपल्याला बेणं काढायचं आहे त्या साईडने आपण एका बेडमध्ये आता इथं खंदून बघितलं आणि खंदल्यानंतर ही अशा प्रकारची जे आहे तर आपलं एका खोडापासून आहे बघा, काही ठिकाणी अशा प्रकारे सुद्धा अद्रक बनलेली आहे बघा। हे आपण आपले जे प्लॉट होता सुरुवातीपासून आपण सांगितलं की आपण हे ऑर्गॅनिक पद्धतीने केलेलं आहे जमिनीतून। ऑर्गॅनिक म्हणजे आपण पूर्ण जैविक औषधच सोडलेली आहे, त्या प्लस त्याच्यामध्ये बायो रूट गार्डचे उपयोग जास्त केलेला आहे याच्यामध्ये। आणि हा टोटल ऑर्गॅनिक म्हणजे असून त्यामध्ये सडवा कुठेच लागलेला नाही आहे, प्लस कमी खर्चामध्ये आहे आणि क्वालिटी तुम्ही बघू शकता सध्या अद्रकीची। हे बघा, एवढा मोठा पंजा आता एका ठिकाणी निघा। हा जो आहे याचा खोड आहे बघा, हा एवढा जो आहे तर याचा जुना खोड आहे, टोळ आहे आणि ही नवीन अद्रक बनलेली आहे बघा। आता हे बघा, तुम्हाला इकडून दाखवतो। हे बघा, आता याला धुतल्यानंतर परत तुम्हाला दाखवेल पुढं व्हिडिओमध्ये। तर सध्या आपण आहे आपल्या आलेच प्लॉटमध्ये, जिथं आपण आंतरपीक म्हणून 8005 या ऊसाची लागवड केलेली आहे आणि ऊससुद्धा चांगल्यापैकी आलेला आहे। याच्यामध्ये आता तणाचं नियंत्रणसुद्धा केलेलं आहे, आपण तणनाशकसुद्धा फवारणी केलेलं आहे, कारण सध्या आले पिकाची उगवण झालेली नाही म्हणून आपण तणनाशक फवारणी केलेली आहे। आता ऊसाची सध्या कंडिशन अशी आहे आणि आपल्याला एक 4-5 दिवसात किंवा 2-3 दिवसात आले प्लॉट काढायचा होता, त्यामुळे आपण म्हटलं की एकदा खंदून एखादा बेड बघावं, कारण सध्या कोमट्यांची स्थिती सध्या काय आहे। आपल्या आले प्लॉटला थोडंसं पाण्याचं ताण दिलं नव्हतं आपण, जास्त थोडंफार पाणी सुरूच होतं, पण सध्याची कंडिशन बघता बघा। आता याच्यामध्ये एक तुम्हाला अजून सांगायचं आहे की तुम्हाला लागवडीसाठी जे बेणं घ्यायचं आहे ते कशा प्रकारे पाहिजे आणि त्यामध्ये किती टक्के जे तर जर कोमटा मारेला असेल या बेण्याने तर ते चालतं आहे। अजून बघा, सध्या अजून नेमकेच आता बघा, हे डोळे अजून कोमटा मारलेला नाही आहे याला अजून, तर हे अजून 1-2-4 दिवसात काढायला चालतं आहे किंवा 7-8 दिवसापर्यंत समजा। याला सध्या पाणी नको आहे आता। अशा स्थितीमध्ये जर तुमच्या प्लॉटमध्ये जर असे छोटे छोटे जर कोंब दिसत असेल, डोळे दिसत असेल बारीक बारीक, तर तुम्ही पाणी बंद करून द्या आणि येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये तुम्ही काढू शकता, सध्यासुद्धा काढू शकता। अशा स्थितीमध्ये सुद्धा तुम्ही या बेण्यासाठी हा आले प्लॉट काढू शकता। जर ओलावा जास्त असेल तुमच्या प्लॉटमध्ये तर तुम्ही अजून 3-4 दिवस थांबू शकता, लेट करू शकता बेणं काढायला, किंवा मग सध्या तर आता सगळेच बेणं काढतायत, सध्या बेणे काढायची सध्या आता हा टाईमच आहे, पण तुम्ही एक 4-5 दिवस मागं पुढं करू शकता आपल्या प्लॉटची कंडिशन बघून। जर याच्यापेक्षा डोळे जर जास्त फुगलेले असेल किंवा जास्त मोठाले दिसत असेल कुठं, आता काही प्लॉटमध्ये जे तर थोडेफार मोठाले कोंब निघत असेल तर त्यांनी लवकरात लवकर काढून घ्या तरी चालतं आहे। एवढे कोंब असले तरीसुद्धा चालते, कारण ते जे नवीन कोंब असला तो तोडून टाकता येतो, त्याला परत जन्मेशन येत असतं। तर हा गैरसमज करू नये की तुमचा स्वतःचा प्लॉट जर कोंब मारत असेल तर तो सुद्धा चालतो एक काही प्रमाणात। एका आता एवढ्या हा जो बेट आहे हा, याच्यामध्ये जर 1-2 कोंब निघालेले असेल मोठाले तरीसुद्धा ते चालतं आहे बेण्यासाठी। आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की बेण्यासाठी जे तर कधी काढावी, तर हा सध्या टाईम चांगला आहे सध्याच। हे 4-5 दिवसात किंवा ह्या आठवड्यामध्ये तुम्ही तुमचं आलं बेणं काढून घ्या। ज्यांना मेमध्ये लागवड करायची त्यांनी आताच काढून घेणे, त्याला पूर्ण 1 महिना रेस्ट टाईम भेटतो जर्मिनेशनसाठी। त्यानंतर तुम्ही 15 मेला लागवड करू शकता, 10 मेला लागवड करू शकता। जर तुम्हाला जूनमध्ये लागवड करायची असेल, जूनच्या पहिल्या आठवड्यात, तर तुम्ही अजून एक 8-10 दिवसानंतरसुद्धा काढू शकता। एप्रिलच्या 10 तारखेपर्यंत सुद्धा बेणे काढणं चालू असतात। काही प्लॉट जे तर लेट असतात तर त्यांना लवकर फुटवा येत नाही, असे प्लॉट तुम्ही नंतर लेट काढू शकता। ज्या प्लॉटमध्ये नगदी तुम्हाला आता कोंब दिसत असेल कुठं मोठं, तर त्या प्लॉटला लवकरात लवकर बेणे काढून घेणं हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर आपण जे शेतकरी
खोडवा नियोजन करतायत अजून जून जुलैसाठी जर ठेवत असाल तर त्यासाठीसुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्याला आतापासूनच तयारी करावं लागेल. ज्यावेळेस आता याला नवीन कोंब फुटतो, नवीन कंद बनतो, तर कंद पोसवण्यासाठी आपल्याला काही आता औषध म्हणा, एखादं बुरशीनाशक हे सोडावं लागणार आहे. मधात त्याला फुगवण्यासाठी ड्रिपचं खतं हे सोडावं लागणार आहे. तर त्याचं शेड्यूलसुद्धा तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सद्यस्थितीला बघा, तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की सध्या बरेच शेतकरी जे आहे तर आल्याचं बेनं कशा प्रकारे काढावं, कसं निवडावं त्या संदर्भात माहिती द्यायची होती. त्यामुळे